भावांनो नमस्कार. सकाळ झालेली आहे. आता आहे साक्रीच्या घाटात. साक्रीकडनं निघालो गुजरातकडे. घाटात हळूहळू चालावं लागतंय. साक्रीच्या घाटातल्या हनुमान मंदिराचं दर्शन घेतलं आणि निघालो पुढे. तर भावांनो आता आहे नवापूर बॉर्डरला. ही बॉर्डरची ट्रॉफिक बघा. या वगैरे बघा तिथं बॉर्डर आहे म्हणल्यावर ट्रॉफिक असणारच. लई ट्रॉफिक आहे जबरदस्त. 1 घंटा तरी गाडी हलणार नाही आता इथं. म्हणजे बॉर्डर पास करणार नाही. एक तास तरी गाडी बॉर्डर पास करेल. तर भावांनो नमस्कार. सोनगडला थांबलो तर असा विषय झाला आहे की आमच्या मोठ्या भावाची गाडीचं लिफ्टचा मांडी तुटली म्हणताना आता तिथं थांबून दुरुस्ती करून घ्यायची आहे. तर गाडी ती पाठीमागं गॅरेजला लावलेली आहे. मी चाललो आहे तिकडं. बघूया काय होतंय ती. तर भावांनो इथं भरपूर गाड्या थांबलेल्या आहेत. काय घोडा चाललाय बघा. योपी लोकांवरून आलेला. क्रेन सगळी तयारी असते इथं. आणि हिचा लिफ्टचा जातो मिस्त्रीकडे म्हणजे दुकानावर. अशोक लेलँड मिस्त्री पण चाललेत. हे आहे अशोक लेलँडचं ऑटोमोबाईल्स. काय झालं सॉरी तर घ्यायचं काय म्हणजे तू बघ ना. हे आहे सोनगड अशोक लेलँड ऑटोमोबाइल्स. जरा हिसाब से लगाओ ना सर. कितना रुपए डिस्काउंट है देख लो. 1500 रुपए तो कम कर दिया अभी तो. वो कंपनी का पार्ट है क्या? हाँ थोड़ा हिसाब से लगाओ ना सेठ. अरे हिसाब से भाई को एकदम फाइनल रेट बोला. ये देख लो ना 5300 तो लिखा है. उनको 3800 रुपए बोला. एक कम करना. थोड़ा डिस्काउंट दो ना भैया. डिस्काउंट दो ना थोड़ा. दूसरा कंपनी का मिलेगा. हाँ नहीं आएगा इतना थोड़ी कम. 700 रुपए थोड़ी कम. नहीं तुमको लोकल वाला मिलेगा. सेठ जी थोड़ा हिसाब से लगाओ मेरे लिए. हिसाब से तुम्हारे लिए यही रेट लगा है भाई मेरे. इसमें कम नहीं होगा. कम नहीं होता है. उसका कीमत कितना? 3700. 3700. ये कितने में लगेंगे आप? ये लास्ट 3600 में लगेगा. हाँ और ये वाला तुमको लगेगा लास्ट 3860 रुपए का. 5300. ये पूरा नहीं रे अभी इसका स्कीम में माल है इसके लिए. हाँ 3800 तुमको क्या बोल रहा हूँ. तुम्हारे गांव में रेट पूछ लेना. उसके बाद में पैसे लगेगा. 5000 से कम में भी मिलेगा. थोड़ा डिस्काउंट दो. हिसाब से लगाओ. करो पर्ची करो. पर्ची लिखो. उड़ा दिया. तो मिस्त्री कितना टाइमिंग लगेगा काम करने के लिए? देखो खुल गया है जी. है तो बड़ी मेहनत वाला काम. खुल गया है जी तो अच्छी बात है. बोलो गाड़ी नंबर बोलो. चिल्ला भाव है भाई. MH44. खोल चलो. तो क्या है तो मिस्त्री बोल रहे हैं थोड़ा जल्दी करके देंगे. कोई टेंशन नहीं. MH44 चलो खोल लो. हाँ खोलो मिस्त्री. ब्लॉग बना रहे क्या? हाँ ठीक आहे. तर भावांनो काम चालू केलंय मिस्त्रींनी. हे बघा तुटलंय भरपूर.
राहिलेलं काम तर करावं लागेल. हे बघा मिस्त्रीचं काम चालू आहे. मिस्त्री किती वेळ लागेल आणखी? 10 मिनट में. ठीक है मिस्त्री, काम तो हो गया ना गाड़ी का पूरा? कोई टेंशन नहीं रह रही? तर भावांनो, काम झालंय गाडीचं आणि निघालो तर आम्ही थेट अहमदाबाद. बापू अहमदाबादला जाणार आहे आणि मला इकडं वासद तारापूरकडे जायचं आहे. तरी ठीक आहे. तर मित्रांनो, आता हॉटेल ग्रँड तुलसी येथे जेवणासाठी थांबायलो आहेत. अजून पण आलेली आहे. हे पहा. मस्त जेवण करून निवांत. ऊन पण भरपूर पडले. अरे दमाने दमाने. अरे दुकान बघ ना हे बघा. BS6चा हा भाडा. बाळू ड्रायव्हर आहे. जेवणासाठी थांबलेलो आहे. हॉटेल ग्रँड सोनगड. चला आता जेवण करून थोडा आराम करायचा आहे. तर भावांनो, आपल्या वाघिणीचं टायर पंक्चर झालंय. जेवण करायला गेलो, वापस आणून बघत होत तर टायर पंक्चर झालंय. आता टायर पंक्चर काढून घेतो. ऊन भरपूर पडे, थोडा आराम करावं म्हणलं होतं आणि टायर पंक्चर निघाला अचानक. लिफ्टचं टायर पंक्चर आहे. आता पंक्चर काढून घेतो आणि आता आराम काय मिळत नाही. पुढचा प्रवास सुरू करावा लागतोय. प्रवास बराच लांब राहिला आहे. त्या हिशोबानं टायर पंक्चर काढून लवकर निघायची तयारी करतो. तर भावांनो, टायर खोलाय चालू केलंय. टायर पंक्चर काढायचंय. कट लागलाय का काय बघायचं सगळं. सोनगडच्या पुढं आलो तर अगोदर त्या गाडीचा घोटाळा, नंतर या गाडीचं टायर पंक्चर. चला बघूया काय असेल ते. तर भावांनो, खूप खराब झालं. नवीन टाकावं लागलं, पण गाडीवर 3 शिल्लक होते. त्यातलं एक चांगलं निघालं. ते एक बरं झालं. 2000 रुपये बचले. आणि लंगोट मात्र गेली, म्हणजे खराब झाली लंगोट. भावांनो, पंक्चर काढून झालंय आणि आता निघायचं. तर भावांनो, पोहोचलोय किमचोकडी. चहा प्यायला थांबलोय महादेव हॉटेल. हे बघा, महाराजा पंपाच्या शेजारी किमचोकडीला. वाघिणीचं जरा इंजिन गरम व्हायला लागलं म्हणताना बोनट उघडलं होतं. बापू, आता तू कोणी का निघणार? कोणी काय सांग की, तू वडानं सांग की. अहमदाबाद का? बर 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 बर. आपण बडोद्यापर्यंत सोबत आहेत मग. हे बघा, किमचोकडीला महादेव हॉटेल. चहा पाणी झालं आणि निघालोय. चला. तर भावांनो, अशी परेशानी चालली. नाद कर नका. एवढा वाईट दिवस लागले, सांगायसारखं नाही. हे बघा, आता भरूचला आहे. भरूचच्या ब्रिज खाली या. हे बघा, आणखी 2 टायर एकदम पंक्चर. कसं करायचं सांगा. एकाची लंगोट गेली, एकाची ट्यूब गेली. असं परेशानी चालली बघा. परेशानी जबरदस्त. असं डोक्याला हात लावून बसायची पाळी आली मला तर. हे बघा, काय असं मेंदू चालवणार बघा. मेंदू
काय करावं बघा, पंक्चरवाले भैया पण पंक्चर काढायले मस्त पैकी. भैया साहेब आता क्लिअर होईल ना? हे बघा 2 टायर पंक्चर आणि काय असा डोका वळ 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 मी करायला लागलाय बघा. अवघड वाटायला लागले बघा. मोकार खर्च वाया चाललाय. चला बघूया. तर भावांनो, पहिल्यांदा आता मुंबई आणि अहमदाबाद समृद्धी महामार्गावर चाललोय. भारी वाटलं बरं का, रोड चांगले व्हायला लागले. निवांत वाटलं जरा का तिथे अहमदाबादचं बोर्डाचे जे ट्रॉफिक आहे आणि मधल्या पार्के पुढे त्यांचं जे ट्रॉफिक आहे ते थोडं बरं वाटलं आता. तर भावांनो, समृद्धीला लागायला लागलोय बघा. अहमदाबादकडे चाललोय. पहिल्यांदा चाललोय मी या समृद्धीवर बघाने. भरपूर खुश आहे, पण खरंच खुश आहे मी. का खुश आहे? हे अहमदाबाद आणि मुंबई हायवेचं जे ट्रॉफिक आहे ते लवकर आता म्हणजे लागणार नाही ना. म्हणताना भरपूर खुश आहे. इतका खुश आहे की सांगायसारखं नाही. आता टोल नाही केवळ गाडी कशी वर चालली बघा, जरा वर करते, वर निघून चालली गाडी. टोल नाका किती का असं चालू झाल्यावर सध्या तर भारी वाटतं बरं का. भारी नाद करायचं नाही समृद्धी हवेचा. गर्दी नाही ना काय नाही, निवांत वाटाले. चला तर भावानो, आता समृद्धीवर पहिल्यांदा आलोय. नाथफळा रोड झाला, नाथफळा. आता बघा पिर्र अहमदाबाद, नो टेन्शन. तर भावांनो, बोरसदचा प्रवास संपलेला आहे. गुजरातमध्ये पोहोचलोय बोरसदला आणि आता गाडी खाली करायची चालू आहे आपली. आणि आपली हे काय बोलला, वरवंटची गाडी बघा. आणि आपले काय नाव तुमचं? उमेश दादा भेटलेत बघा इथं. आणि हे बघा थोडं सरबत घेतलंय, लय गरम झालंय दिवसभर. हे आमचा बाळा बघा, ते कसं ते हे करायला लागलं, यायचं सोडून लागला बारक्या लेकरांना खेळायला. तर आपल्या या भागाचा प्रवास इथेच थांबलेला आहे. तरी धन्यवाद. सर्वांनी सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि शेअर करा.